विजापुरात प्रचंड तयारी सुरू झाली. तंबू, शामियाने, उंट, हत्ती, तोफा, दारुगोळा, दाणावैरण आणि सैन्य यांची जमवाजमव सुरू झाली. विजापूर शहराच्या बाहेरच्या बाजूला प्रचंड छावणी पडली. विजापूर शहर लष्करी आम गरजनी गजबजून गेले. शहराबाहेरची छावणी कमीत कमी 12,000 घोडेस्वार आणि 10,000 पायदळ यांनी गजबजून गेले. शिवाय 1200 उंट, 65हून अधिक हत्ती, असंख्य लहान मोठ्या तोफा, पालख्या, भोई, नोकरचाकर, बाजार कामगार वगैरे अफाट पसारा औरस चौरस पसरला. आपल्या ताकदीचे आधीच घमंड असलेला अफजल खान आता तो जास्तच गर्विष्ठ बनला. त्यानं बादशाला कुणीसाच केला आणि तो आपल्या छावणीत गेला. त्याची छावणी म्हणजे मूर्तिमंत गर्वाचा फुगाराच होता. बादशाहनं खानाबरोबर अनेक सरदार दिले होते. अंबर खान, याकूत खान, मुसेक खान, हसन खान, रंगुल्ला खान, अंकुश खान, सुधीराळ खान, बाजी घोरपडे, नाईकजी राजे पांढे, नाईकजी खराटे, कल्याणजी जाधवराव, शहाजी राजांचा सख्खा चुलत भाऊ मंबाजीराजे भोसले, झुंजारराव घाटगे, काटे, जिवाजी देवकाते, प्रतापराव मोरे, अब्दुल सय्यद बंदा, अब्दुल खानचा पुतण्या रहीम खान, पिराजी मोहिते, शंकराजी मोहिते, सैफ खान आणि याशिवाय इतर कितीतरी सरदार खानाच्या फौजेत दाखल झाले. खानाचा थोरला मुलगा फाजल खान आणि इतर दोघे पुत्रही त्याच्याबरोबर निघाले. या 2 इतर मुलांची नावं मात्र मिळत नाही. वकील म्हणून कृष्णाजी भास्कर कुलकर्णी या चतुर कारभाराला खानाबरोबर देण्यात आले. आदिलशाही हिरवा झेंडा छावणीवर फडकू लागला. एवढा पसारा आता महाराजांच्यावर लोटणार होता. शिवाय जाता जाता अनेक जण त्याला सामील होणार होते. तसे या लोकांना हुकूमही सुचले होते. शिवाय महाराजांच्या पदरी असलेल्या सरदारांना फोडून आपल्याकडे वळवण्याकरता बादशाहनं मावळ्यातल्या देशमुखांना कडक दमदाटीची फरमानही सोडली. शिवाजी सापडेपर्यंत मोहीम सक्त चालवण्याची अफजल खानने तयारी ठेवली होती. सर्व तयारी पूर्ण झाली. लोकांची आता अगदी खात्री झाली त्या शिवाजी भोसला बर्बाद होणार. याच विजापूर शहरात थोड्याच दिवसात शिवाजी साखळदंडात गिरफ्तार केलेला तरी दाखल होणार किंवा त्याचं मुंडकतही इथं बादशहाच्या समोर हजीर होणार. अफजल खान निघाला. त्यानं बादशहाला आणि बड्या साहेबांनीला नेण्यापूर्वी वारंवार कोणीसात केले. रणवाद्यांच्या आणि फौजांच्या आरोळ्यांनी आसमान दुमदुमून गेले. खानाचा आघाडीचा हत्ती निशाणासह चालू लागला. या हत्तीचं नाव होतं फतेह लष्कर. खान विजापुरातून बाहेर पडल्यावर त्यांनी पहिली नजर फक्त 2 कोसांचीच मारली. रात्र झाली. त्याच्या लष्कराचा मुक्काम पडला आणि तेवढ्यात एका गुलामानं शामियान्यात प्रवेश केला आणि अगदी दुःखी मुद्रेनं त्यांनी खानाला एक विलक्षण खबर दिली. तो म्हणाला, हुजूर, लष्करचा झेंड्याचा हत्ती मेला. झेंड्याचा हत्ती मेला? तेवढा अपशकुन. पण तरी सुद्धा अफजल खान किंचितही खचला नाही. पण ही गोष्ट विजापुरात लवकरच कळली आणि विजापूरच्या बादशाहानं प्रत्यक्ष स्वतःचा स्वारीचा बसायचा हत्ती अफजल खानकडे रवाना केला. त्या हत्तीवरती अफजल खानने आपला झेंडा चढवला आणि मोहीम तशीच पुढे चालू राहिली. भोसल्यांच्या देशाची सनक अफजल खानच्या डोक्यामध्ये जास्तच चढली. तो मनाच्या मनात एक एक डाव ठरवू लागला. शिवाजीवर जायचं ते असं मुकाट्याने नाही, तर वाटेनं जाता जाता मराठीची सारी दैवत उद्ध्वस्त करीत करीत जायचं. बघूच ती त्याची दैवत, ती त्याची भवानी, तो त्याचा खंडोबा, तो त्याचा विठोबा माझ्या घरातली कसे टिकतात ते. बस मी बोध शिकान, मी कुर्र शिकान, मी गाठी. हे चित्र डोळ्यापुढे ठेवून आता अफजल खानची आगेकूच सुरू झाली. तुळजापूर, पंढरपूर, मानकेश्वर इत्यादी सारी पवित्र देवस्थानं विजापूरकर बादशहांच्याच अंमलाखाली होती. सुलतानी अंमल महाराष्ट्रावर आल्यावर अनेक दैवतांची आणि क्षेत्रांची धुळधाण उडाली होती. पण पहिल्या 125 वर्षांनंतर मंदिरं फोडून टाकून मशिदी बनवण्याचा
त्यांचा उत्साह जर आता उतरणीला लागला होता. पण अफजल खानच्या या नव्या मोहिमेमध्ये या धर्मवेडाला पुन्हा एकदा उधाण आलं. अफजल खान जरी असिरी वृत्तीचा होता तरी कर्तबगारी तसा जबरदस्त होता. अफजल खान हा एक भयंकर माणूस होता. त्याची ताकद महिषासुरासारखी होती. शरीरानं आडवा, धिप्पाड आणि उंचही भाल्यासारखा पुरा. उभा राहिला की चिरेबंदी बुडजासारखा भासायचा. लोक त्याला फार भीत असत. विशेष म्हणजे सज्जनांनाही त्याची भीती वाटायची. कारण त्याचा देह जसा राक्षसी त्याचा तसा स्वभावही राक्षसीच होता. तो स्वतःला बुद्धशिकन आणि कुफरशिकन म्हणून घेत असे. मूर्ती आणि मूर्तीपूजकांचा विध्वंसक असा याचा अर्थ. अर्थातच बादशाह आणि बडी बेगम यांच्या गळ्याचा तो ताईत होता. त्याचा एक शिलालेख सापडलाय. त्या शिलालेखात त्यांनी असं म्हटलंय की मी कोण? मी अफजल खान, कातिले मुतमरीदान व काफिरान, सिकंदे बुनियाद बुतान. त्याचा अर्थ असा की बंडखोरांची आणि काफरांची कत्तल करणारा आणि मूर्ती पायापासून उखडून काढणारा मी अफजल खान. प्रथम अफजल खाननं आपल्या समशिरीची चमक दाखवली ते कर्नाटकातल्या मोहिमात. रंडुल्लाच्या हाताखाली तो सरदार होता. त्याच वेळी शहाजीराजेही रंडुल्ला खानच्या हाताखाली साऱ्या शिकाऱ्या करीत होते. म्हणजे अफजल खान आणि शहाजीराजे कमीत कमी 6 वर्ष म्हणजेच इसवी सन 1638 ते 1643 या काळात रंडुल्ला खानच्याच सेनापतित्वाखाली एकत्र काम करीत होते. रंडुल्ला खानाचं शहाजीराजांच्यावर अतिशय प्रेम होतं. तो शहाजीराजांना फार मान देत असे. बंगळूर शहर हे त्यानं शहाजीराजांना भेट म्हणून दिलं. आपला शाही सेनापती शहाजीराजांसारख्या एका काफर मराठ्यावरती इतकं प्रेम करतो हेच बहुधा अफजल खानला सहन होत नसावं. रंडुल्ला खान मरण पावल्यावर मुस्तफा खान, अफजल खान आणि बाजी घोरपडे हे भोसल्यांचे तिन्ही तिखट वैरी नेटकुटासारखे एक झाले. अफजल खाननं कर्नाटकामध्ये आजपर्यंत फार मोठा पराक्रम गाजवला होता. श्रीरंगपट्टणच्या संस्थानिक राजाचा पराभव अफजल खाननंच केला. कर्णपुरमच्या संस्थानिकाला त्यानंच शरण आणलं. मधुरा शहर अफजल खाननंच उद्ध्वस्त केलं आणि कांची शहर काबीज करून तिथली अगणी संपत्ती अफजल खाननंच लुटली. बेदूरच्या वीरभद्र राजाला याच अफजल खाननं विजापूरच्या आदिलशहाचा मांडलिक बनवलं. केळी नायकाच्या बसवापट्टण किल्ल्यावर हल्ला करून अफजल खाननं अद्वितीय पराक्रम केला. केळी नायकाचा पराभव अफजल खाननंच केला. चिक नायकन हल्लीचा राजा हा तर खानाच्या केवळ दराऱ्यानंच शरण आला. अफजल खाननं बेलूर आणि टुमकुर या युद्धातही फार मोठा पराक्रम गाजवला होता. अफजल खानचा दरारा फार मोठा होता. श्रीलंकेचे राजे सुद्धा अफजल खानला अतिशय भीत असत. अफजल खानचं आणखीन एक कर्तृत्व सांगितलं पाहिजे. अफजल खान जसा उत्कृष्ट दर्जाचा सेनापती होता तसा तो उत्तम दर्जाचा राज्य कारभारीही होता. एकदा त्याचा अंमल सुरू झाला की अतिशय उत्कृष्टरित्या तो राज्य कारभार करीत असे. न्याय आणि राज्य व्यवस्था अतिशय चांगली असायची. त्यामध्ये मात्र तो कधीही कोणावरचे अन्याय होऊ देत नसे. त्याची 1-2 पत्र सापडली. शिरवळच्या देशमुखांना त्यांनी लिहिलंय की गेल्या वर्षी पाऊस पडला नाही, यंदाच्या वर्षी पाऊस चांगला पडेल असा भरोसा वाटतो आणि म्हणून यावेळेला शेतकऱ्यांना तुम्ही जास्तीत जास्त मदत करा आणि जास्तीत जास्त धान्य पिकवलं जाईल याची तुम्ही काळजी घ्या. पत्रात वाक्य असं आहे, रयत ते तो आपले पोंगडे आहे ती रयते जपावे एक कसुवरी जरी रीती न सोडणे जाऊ. जास्तीत जास्त पिकवावे म्हणजे रयतीची इतकी काळजी घेणारा अफजल खान हा खरोखरच उत्तम दर्जाचा राज्य कारभारी होता. तो स्वतःला बुद्धशिकन म्हणून घेत असे. पण सातारच्या अलीकडे एक हिंदू देवस्थान लेम गोवा या नावाचे एक गाव. त्या गावाला सदानंदाचा मठ आहे. हा जो गिरी गोसावी मठ आहे ना, हे ह्या हिंदू देवाला अफजल खाननं देणगी दिलेली आहे.
एरवी बुच्चकन म्हणून घेणारा अफजल खान हिंदू देवस्थानाला देणगी देतो. एकदा त्याच्यापुढे एक खटला आला. त्या खटल्यामध्ये एका बाजूला होता ब्राह्मण आणि दुसऱ्या बाजूला होता मुसलमान. दोघांचेही भांडण एका जमिनीबद्दलचं होतं. दोघांचंही म्हणणं आहे की ही जमीन माझीच आहे. दोघांनी आपले साक्षी पुरावे सादर केलेले होते. त्यामुळे न्याय निवाडा देणं जरा अवघडच होतं. पण अफजल खाननं बारीक चिकित्सा केली आणि ही जमीन कोणाची आहे याचा कस लावला आणि त्याच्या असं लक्षात आलं की या जमिनीचा मालक हा ब्राह्मण आहे. अफजल खाननी दिलेला निकाल सापडलाय. तो निकाल त्यांनी ब्राह्मणाच्या बाजूनी दिलाय, मुसलमानाच्या बाजूनी नाही. स्वतःला कुफ्र शिकन म्हणून घेणारा अफजल खान न्याय देताना मात्र ब्राह्मणाच्या बाजूनी देतोय हे इथं लक्षात घेतलं पाहिजे. पण एक मात्र दिसून येतं की ज्या वेळेला त्याला निर्णायक विजय मिळवायचा असतो त्यावेळेला मात्र तो सगळ्या गोष्टी बाजूला ठेवतो आणि मग जितकं कठोर होता येणं शक्य आहे तितका तो कठोर व्हायला मागं पुढं पाहत नाही. आदिलशाही तक्ता करता आणि बादशाच्या हिताकरता मग कितीही कठोर व्हावं लागलं आणि अन्यायानं वागावं लागलं तरी मग तो बेलाशक वागतो. तो क्रूरपणाने वागतो. घातपात करायलाही तो मागं पुढं पाहत नाही. 22,000 सैन्य आणि प्रचंड युद्ध साहित्य घेऊन निघालेला अफजल खान विजापुरावरून बाहेर पडला आणि सरळ त्यांनी यायला पाहिजे होतं पुण्याच्या दिशेला, म्हणजे शिवाजी महाराजांच्या मुलखाकडे ना, म्हणजे पश्चिमेकडे ना. परंतु अफजल खान प्रत्यक्षतः गेला मात्र उत्तरेच्या दिशेने. त्यात त्याचं युद्ध तंत्र होतं. कारण सारी जी प्रसिद्ध देवस्थानं होती ती त्याच दिशेला होती. तुळजापूर, अंदूरचा खंडोबा, माणकेश्वर, पंढरपूर सुद्धा ही देवदेवस्थानं मराठ्यांना अत्यंत प्रिय होती. स्वतः शिवाजी महाराजांनाही ती प्रिय होती. म्हणून या देवदेवस्थानावरती घाव घातला तर शिवाजी चिडेल, रागावेल आणि तिथून तो डोंगरातनं आपल्या विरुद्ध चाल करून येईल आणि मग मोकळ्या मैदानावरती शिवाजी राजाला गाठून त्याचा पराभव करणं हे आपल्याला अतिशय सोयीचं जाईल, सोपं जाईल. म्हणून त्यांनी हा टाकलेला भावनात्मक डाव होता. तुळजापूरच्या देवळामध्ये तो शिरला आणि देवीच्या समोर उभा राहून हातामध्ये काहीतरी जड असा हत्यार घेऊन तो देवीला उद्देशून म्हणाला, बताव तेरी करामत, बताव तेरी आजमत, म्हणजे दाखव तुझा चमत्कार, दाखव तुझं शौर्य. आणि त्यांनी त्या देवीवरती घाव घातला. देवीची मूर्ती त्यांनी फोडली. हे करीत असताना हेतू हाच होता की याच्या बातम्या शिवाजीला कळाव्या आणि शिवाजी चिडावा आणि आपल्या विरुद्ध त्यांनी चाल करून यावं. पण अफजल खाननी केलेल्या या साऱ्या युक्त्या वायाच गेल्या. कारण तो जरी देवदेवळं फोडत होता तरी शिवाजी महाराजांची कोणतीही प्रतिक्रिया इथं दिसत नव्हती. त्यांनी उलटा हल्लाच काय पण साधं निषेधाचं पत्र सुद्धा अफजल खानला पाठवलं नाही. त्यामुळे अफजल खान उलट जास्त घोटाळ्यात पडला की ह्या शिवाजीच्या मनात नेमका डाव तरी आता कोणता आहे. आपण इतका धुमाकूळ घालतो तरी शिवाजी काहीच करत नाही. मग अफजल खान फलटणवर आला आणि फलटणला त्यांनी आपला मुक्काम टाकला. आणि त्याच्या डोक्यात एक विलक्षणच कल्पना आली. शिवाजी राजाचे बरेच नातलग अफजल खानच्या सैन्यामध्ये होते. चुलत चुलते होते, मेहणे होते, इतकंच नाही चुलत सासरे सुद्धा होते. त्यापैकी बजाजी नाईक निंबाळकर हा शिवाजी महाराजांच्या बायकोचा भाऊ, सईबाई साहेबांचा तो सख्खा भाऊ. या बजाजी नाईक निंबाळकरांनाच अफजल खाननं एकदम कैद केलं. त्यांच्या हातापायात बेड्या घातल्या आणि गळ्यातही साखळदंड अडकवला आणि असं जाहीर केलं की बजाजी नाईक निंबाळकरांना आम्ही हत्तीच्या पायी देणार. त्याच्या बातम्या पसरल्या. या बातम्या पसराव्यात हीच अफजल खानची इच्छा होती. खरं पाहिलं तर या बजाजी नाईक निंबाळकराचं आणि अफजल खानचं काय वाकडं होतं? काहीही नव्हतं. उलट अफजल खानच्या सैन्यात अफजल खानला मदत करायला आला होता तो बजाजी नाईक निंबाळकर. पण तरीही त्यानं त्यांना कैद केलं आणि जाहीर केलं की त्यांना हत्तीच्या पायी देऊन मारला का? त्यात अफजल खानचा डाव होता की आता शिवाजीच्या नातलगाला या बजाजी नाईक निंबाळकरालाच मारायला काढलं
तर आता तरी शिवाजी काहीतरी करील ना. एखादं सैन्य पाठवील, निदान एखादं पत्र पाठवील, एखादा वकील पाठवील. म्हणून शिवाजीराजांची प्रतिक्रिया समजण्याकरताच अफजल खानने हा डाव टाकला होता. महाराजांनी एक तिसरीच युक्ती काढली. त्यांनी एक पत्र लिहिलं नाईकजी राजे पांढरे या अफजल खानच्या सैन्यात असलेल्या सरदाराला, आणि त्यांनी त्यांना गुप्त रीतीने ते पत्र पाठवलं. त्या पत्रात महाराजांनी लिहिलं होतं, तुम्ही अफजल खानला सांगा की तुम्ही जर नातलगाला मारणार असाल तर असे अनेक नातलग तिथं तुमच्या छावणीत आहेत. त्याचा परिणाम काय आहे. आणि हे पत्र गुप्त रीतीने नाईकजी राजे पांढऱ्यांना मिळालं. आणि ते वाचल्यानंतर नाईकजी राजे पांढऱ्यांच्या डोक्यात खरंच हा विचार आला की काहीही गुन्हा नसताना बजाजी नाईक निंबाळकर मारले जात आहेत, केवळ नातलग म्हणून. ह्याचा परिणाम काय आहे. नाईकजी राजे पांढरे गुपचूप उठले आणि अफजल खानला जाऊन गुपचूप भेटले आणि ते म्हणाले, खान साहेब, केवळ तो नातलग आहे म्हणून जर आपण त्याला मारायला काढलं तर उद्या आपल्या इथेच बेदिली मागेल. कारण शिवाजीराजांचे अनेक नातलग आपल्या इथं आहेत. त्यांना सरळ सरळ वाटेल की आज पाळी बजाजी नाईक निंबाळकरांची, उद्या पाळी आपली, आणि इथेच फाटाफूट होईल, आपल्या सैन्यामध्ये इथे बेदिली होईल. म्हणून बजाजी नाईक निंबाळकरांना मारणं हे योग्य ठरणार नाही. अफजल खानला ते इतकं ताबडतोब पटलं की हो, खरंच की हे करणं बरोबर होणार नाही. आणि मग मुक्काळ त्यांनी बजाजी नाईक निंबाळकरांना सोडून देणं अफजल खानला भाग पडलं. पण उगीच धरलं आणि उगीच सोडलं हे लौकिकात बरे दिसणार नाही. म्हणून अफजल खाननी बजाजी नाईक निंबाळकरांना सांगितलं की 2,10,000 रुपये दंड भरा तरच तुम्ही वाचाल. बजाजी नाईक निंबाळकरांनी 2,10,000 रुपये दंड भरला आणि मगच त्यांची सुटका झाली. ही रक्कम मिळवण्याकरता बजाजी नाईकांची बायको सावित्रीबाई तिनं स्वतः सावकारांच्याकडे जाऊन हे कर्ज मिळवलं. बाबाभाई आणि जयचंदीभाई या नावाचे 2 सावकार फलटणमध्ये होते. त्यांच्याकडून ही 2,10,000 रुपयाची रक्कम 5% व्याजानं सावित्रीबाईंनी आणली, अफजल खानकडे भरली आणि मग नाईक निंबाळकर सुटले. अतिशय धूर्तपणानं शिवाजी महाराज या मोहिमेकडे पाहत होते, आपली पावलं टाकत होते. अफजल खानमध्ये एक दोष होता आणि तो म्हणजे अहंकार. सेनापतीमध्ये कधीही अहंकार असता कामा नये. त्यानं नेहमी झाली तर चूक सुधारण्याची तयारी ठेवली पाहिजे. चूक शक्यतो होता कामा नये याची त्यांनी दक्षता घेतली पाहिजे. अफजल खानच्या जीवनात अशा गोष्टी सापडतात की अहंकारापोटी त्यांनी चुका. त्या ठिकाणी कस्तुरी रंगा ह्या नावाचा एक संस्थानिक राजा होता. हा किल्ला जिंकून घेण्याकरता विजापूरच्या बादशहानं अफजल खानला पाठवला. ही गोष्ट जरा मी पूर्वीची सांगते. 1 महिना उलटून गेला तरी कस्तुरी रंगाचा हा श्रीपट्टणचा किल्ला शरण येण्याची चिन्ह दिसेना. त्या अफजल खाननी एक वेगळीच युक्ती केली. त्यांनी त्याला पंजाच्या दौलाचं पत्र पाठवलं. पंजाच्या दौलाचं पत्र याचा अर्थ असा की एका कोऱ्या कागदावरती माथ्यावरती शिक्का असतो, त्याच्याऐवजी चंदनामध्ये हात बुडवायचा आणि त्या हाताचा पंजा हा त्या कागदावर उमटवायचा आणि खाली अभय देणारा मजकूर त्या पत्रात लिहायचा. अफजल खाननी तसा मजकूर कस्तुरी रंगाला लिहिला आणि त्यात असं लिहिलं की आम्ही पंजाच्या दौलाचं पत्र तुम्हाला पाठवतो, म्हणजेच आम्ही तुम्हाला अभयाचं वचन देतो.
तुम्ही भेटायला आमच्या छावणीत या, आम्ही तुमच्याशी वाटाघाटी करतो. जर वाटाघाटी यशस्वी झाल्या ठरल्या तर उत्तमच, पण जर समजा नाही जमलं आणि तुम्ही जर परत जायचं असेल तर तुम्ही परत सुखरूपरित्या जाऊ शकता, असा ह्या पत्राचा आशय होता. हे पत्र किल्ल्यामध्ये गेलं. कस्तुरी रंगाला ते मिळालं आणि कस्तुरी रंगा अफजल खानच्या या पत्रावरती आणि मजकुरावरती विश्वास ठेवून अफजल खानच्या छावणीत त्याला भेटायला आला. तंबूत आला. तंबूत आल्यानंतर अफजल खाननी त्याचं स्वागत केलं. आइये आइये जनाबे वाला जहा, आइये तशरीफ रखिये म्हणून त्यांचं त्याचं स्वागत केलं. आणि कस्तुरी रंगा आत आल्याबरोबर अफजल खाननी त्याच्या पोटात कटार खुपसली आणि त्यांनी त्याला मारून टाकला. अफजल खानचा हा स्वभाव शिवाजी महाराजांना पुरेपूर माहिती होता आणि अफजल खान आता वाईच्या रोखाने येऊ लागला. अफजल खानचा सारा मार्ग पाहिला की तो असा तिरपा आणि मनानं न पटणारा असा वाटते, पण हेतू त्याचा वेगळा होता. शिवाजी महाराजांना डोंगर पट्टीतून बाहेर काढणं आणि परस्पर सपाट प्रदेशात त्यांना बुडवून टाकणं हा हेतू होता. तो जमला नाही. अखेर अफजल खान वाईला येऊन पोहोचला. वाईला पोहोचला त्यावेळेला पावसाळा अगदी तोंडावर आलेला होता. म्हणजे मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्येच तो वाईला येऊन दाखल झाला. यावेळेला महाराजांचा मुक्काम हा वाईच्या वायव्येला सुमारे 15 मैलावरती असलेल्या राजगड किल्ल्यावरती होता. वाईमध्ये आल्या आल्या अफजल खाननी 2 डाव अतिशय सफाईने टाकले. त्याचा पहिला लष्करी डाव होता की पुणे, सुप, शिरवळ आणि सासवड ही शिवाजी महाराजांच्या ताब्यात असलेली अगदी छोटी अशी 4 लष्करी ठाणी काबीज करून घ्यायची. नाईकजीराजे पांढरे, नाईकजी खराटे, कल्याणजी जाधवराव, अशरफ खान आणि हिलाल खान असे 5 सरदार 7,000 फौज घेऊन ह्या ठाण्यावरती निघाले. प्रत्येक ठाण्यावर 100च्या आसपास तरी मराठी सैन्य होतं की नव्हतं, इतकी ठाणी लहान होती. आणि या ठाण्यांच्यावरती अफजल खानच्या सैन्याचे हल्ले चढले. प्रतिकार झाला, पण प्रचंड बळापुढे हा प्रतिकार टिकू शकला नाही आणि स्वराज्यातील ही ठाणी अफजल खानच्या सैन्याच्या हाती पडली. 5ही ठाण्यावरती आदिलशाहीचे झेंडे चढले. त्याच्या बातम्याही स्वराज्यात पसरल्या. आल्या आल्या हा एवढा प्रचंड वरवंटा स्वराज्याच्या 5 ठाण्यांच्यावरती भरडला गेला. आणि दुसरी एक गोष्ट अफजल खाननी केली. त्यांनी याच वेळेला विजापूरच्या बादशहाच्या शिक्क्याची अनेक फरमानं तयार करून आणलेली होती. त्याचं एक फरमान गेलं वाईपासून 9 मैलावरती असलेल्या उतरवळी गावात. या ठिकाणी सरदार राहत होता खंडोजी खोपडे. हा शिवाजी महाराजांचा सरदार होता. याला हे पत्र जाऊन मिळालं. बादशहाने या पत्रात लिहिलं होतं की तुम्ही ताबडतोब शिवाजी राजाला सोडा आणि अफजल खानला येऊन सामील व्हा. जर तुम्ही अफजल खानला सामील झालात तर आम्ही तुमची सरफराजी करू, आम्ही तुम्हाला वतना देऊ, वाडे उडे पैसा देऊ. पण जर तुम्ही शिवाजी राजाच्याच बाजूला राहिलात तर आम्ही त्या शिवाजीचाही नाश करणार आहोत, तुमचाही नाश करू. घरादारासकट, बायकापोरासकट सारा आम्ही धुळीला मिळवू. एका बाजूला आमिष होतं, दुसऱ्या बाजूला दहशत होती. खंडोजी खोपड्याला हे पत्र मिळाल्याबरोबर त्यांनी सरळ साधा विचार केला की या संकटातून शिवाजीराजे वाचणे शक्यच नाही. तेव्हा याच वेळेला आपण जर अफजल खानला सामील झालो तर अफजल खानचा विजय झाल्यानंतर आपल्याला बादशाह सरदारी देईल, जहागीर देईल. आणि म्हणून खंडोजी खोपडे हा स्वतः ताबडतोब निघाला आणि वाईत येऊन अफजल खानला सामील झाला. खंडोजी खोपडे आपल्या पुढे येऊन दाखल झालेला पाहून अफजल खानला आनंद झाला की शिवाजीच्या बाजूला असलेला एक जबरदस्त सरदार आपल्याला येऊन मिळाला. असेच उद्या इतरही सरदार येऊन मिळतील. आधी शिवाजीचं बळ आपल्यापेक्षा कमी आहे, ते आणखीन कमी होईल.
आणि आपलं बळ आहे याच्यापेक्षाही वाढत जाईल. यश निश्चित आपल्यालाच मिळेल. अफजल खानला तो विश्वास वाटायला लागला. अशाच तऱ्हेचे एक फरमान कान्होजी जेध्यांना कारी नावाच्या त्यांच्या गावात येऊन मिळालं. हे पत्र पाहिल्याबरोबर कान्होजी जेधे अतिशय गंभीर झाले. आलेल्या पत्राचा जबाब आम्ही नंतर पाठवतो असं त्यांनी आलेल्या जासुदाला सांगितलं आणि जासुदाला परत पाठवलं. कान्होजी जेधे किती वेळ तरी ते फरमान घेऊन बसलेले होते. त्यांच्या मनात विचार चालला होता की आपण काय करायचं. कान्होजी जेध्यांची मूळ प्रकृतीच मूळ विलक्षण होती. ते निष्ठावंत होते. त्यांना 5 मुलगे होते. बाजी जेधे, नाईजी जेधे, मठाजी जेधे, शिवजी जेधे आणि चांदजी जेधे. त्या 5ही मुलांना त्यांनी भराभरा हाका मारल्या. वडिलांनी हाका मारलेल्या पाहिल्यानंतर ही मुलं भराभरा वडिलांच्या पुढे येऊन हजर झाली आणि त्यांनी विचारलं काय म्हणून. कान्होजींनी सांगितलं चला. आणि आपल्या 5ही मुलांच्या निशी कान्होजी जेधे निघाले. ते राजगडला वाईला नव्हे. हे दिवस पावसाळ्याच्या तोंडावरचे होते. आकाश भरून आलेलं होतं आणि एवढ्यात महाराजांना वर्दी गेली की कान्होजी जेधे आपल्या 5ही मुलांच्या निशी भेटायला आले. महाराजांना जरा आश्चर्य वाटलं. महाराज कान्होजींना म्हणाले नाही यावं यावं. अगदी 5ही मुलांच्या निशी येणं केलं काय मनसुबा. महाराज आम्हाला बादशहाचं फरमान आलंय. आणि कान्होजी जेध्यांनी बादशहाकडनं आलेलं फरमान महाराजांच्या पुढे ठेवलं. महाराजांनी ते पाहिलं आणि याच वेळेला अचानक एक बातमी घेऊन माणूस आला आणि त्यांनी महाराजांना बातमी दिली महाराज आपले सरदार खंडोजी खोपडे अफजल खानला जाऊन मिळाले. आता ही बातमी भयंकरच होती. या ऐन संकटाच्या प्रसंगी आपल्यातला एक मातब्बर सरदार शत्रूला जाऊन सामील होतो. नाही आता आम्ही तो बुडतो खास. आमच्यापैकी तुमची घरदारं बायका पोरं वतनवाडी काय म्हणून बुडविता. तुम्ही जा. तुम्ही अफजल खानकडे जा. बादशाह तुमचं कौतुक करतील. तुम्हाला इनाम मिळेल. तुम्हाला पदव्या मिळतील. आणि हे महाराजांच्या तोंडून कान्होजी जेध्यांनी ऐकलं आणि कान्होजी जेधे संतापले आणि महाराजांना म्हणाले महाराज काय बोलताय. केवळ वतनवाडीसाठी आणि बायका पोरांच्यासाठी अफजल खानला सामील हो. आम्ही जेध्यांची माणसं आहोत. आमचे इमान सतीच आहे बाजारबक्षीचं नाही. आणि असं म्हणून कान्होजी जेध्यांनी तिथं भरलेला पाण्याचा तांब्या आपल्या डाव्या हातात घेतला आणि महाराजांच्या समोरच आपल्या उजव्या हातावर पाणी भसाभसा पोतीत पोतीत कान्होजी जेधे म्हणाले महाराज ये सोडले पाणी घरादारावर. ये सोडले पाणी संसारावर. आमची नजर तिकडे कशा करता फिरे. 17 जागेया बादशाने आमच्या पुढे ओतल्या तरी अशा हरामखोरी आमच्यातून होणार नाही. आणि हे महाराजांनी ऐकलं आणि महाराज भारावले. महाराजांनी कान्होजींना एकदम म्हटलं नाही आम्ही तुमचं मन पाहिलं. आमचं चुकलं. नाही तुम्ही रागावलात. पण कान्होजी जेधेंचं मनही मोठंच. ते म्हणाले नाही महाराज नाही आम्ही रागावलो नाही. रागवायचं कशा पाहिजे. तुम्ही सांगायचं आम्ही करायचं. आमचं मन जसं आहे तसंच आहे. वाईपासून कान्होजी जेध्यांचं गाव फारच जवळ होतं. फक्त मध्ये एक डोंगराची रांग. त्या महाराज कान्होजींना म्हणाले नाईक आता तुम्ही एक करण. आधी तुमची बायका मुलं सगळी स्वराज्याच्या तळेगाव झंडेऱ्याला नेऊन ठेवा. तिथं ती सुखरूप राहतील. नाही ते एखादी व्यक्ती अफजल खानचे लोक तुमच्या घरादारावरती छापा घालतील. तुम्हाला संकट होईल. म्हणून सुखरूपतेकरता तुमचा कबिला तुम्ही तळेगावला नेऊन ठेवा. कान्होजींनी पण हो म्हणजे. तर मग महाराज म्हणाले नाही जसं तुम्हाला फरमान आलंय तसं मावळच्या इतर सरदारांनाही आलेलंच आहे. त्याचे एक सरदार खंडोजी खोपडे खानाकडे गेले
पण इतर सरदारही पण आलेल्या फरमानानं थोडे बहुत तरी गोंधळलेले असतील. नाही, तुम्ही सर्वांना एकत्र भेटा आणि त्यांच्याशी तुम्ही बोलणी करा. कान्होजींनी महाराजांना म्हटलं, महाराज तुम्ही काही काळजीच करू नका, हे माझ्यावर सोपवा. आणि कान्होजी महाराजांचा निरोप घेऊन आपल्या गावाला म्हणजे कारीला परत आले. आणि कान्होजींनी ताबडतोब आपले घोडेस्वार मावळच्या निर्णया सरदारांच्याकडे रवाना केले. आणि सर्व सरदारांना त्यांनी कळवलं की ताबडतोब येणे. सर्व सरदार ताबडतोब कारीला आले. आलेल्या सरदारांना कान्होजींनी आपल्या समोर बसवलं आणि त्यांनाच विचारलं, मग तुमचं काय ठरलंय? तेव्हा अवघे बावरलेले गोंधळलेले सरदार कान्होजींना म्हणाले, नाईक आम्हाला बादशाहचं फरमान आलंय. कान्होजी म्हणाले, होय आम्हालाही आलं. मग सगळे सरदार म्हणाले, मग नाईक तुमचे काय ठरले? तेव्हा कान्होजींनी उत्तर दिलं, आमचे ठरले 5ही मुलांच्या निश्चय महाराजांच्या पायी खचवून जावे, राज्य राखावं, राजा राखावा. बादशाह बेईमान आहे, कार्य झाल्यावरही नसते निमित्त ठेवून मारा कमी करणार नाही. आणि बैल रोटीवरती हात ठेवून आणि आण घेतली आहे, शपथ घेतली आहे की राजाच्या पाठीशी वडाच्या झाडासारखे उभे राहू. आणि कान्होजी एवढं म्हणून साऱ्या भिसोखानात विचारलं, तुमचं काय ठरलं? मग अवघे देशमुख उफाळे आणि ते म्हणाले, नाही आमचे तैसेच ठरले. मावळच्या साऱ्या गुप्त गंगा एकदम प्रगट झाल्या राजापूरच्या गंगेसारख्या. अवघ्यांच्या बळ आलं अफजल खानशी झुंजायचं. मग कान्होजी नायकांनी सर्वांना म्हटलं की तुम्ही आता सिताब जाणे. सिताब म्हणजे ताबडतोब. आणि आपापली जमीन घेऊन सिताब येणे म्हणजे आपापलं सैन्य घेऊन ताबडतोब इथं परत या. कारण महाराज राजे श्री शिवाजी राजे हे प्रतापगडात जात आहे. खानाचं भांडण मान्य आहे. भांडण म्हणजे लढाई. आणि त्या युद्धाचं देखील कान्होजींनी सर्वांना परत यायला सांगितलं. सर्व सरदार तिथून परत आपापल्या गावी गेले आणि आपापल्या पट्टी असलेली फौज घेऊन पुन्हा कारीला गोळा केले. अर्थात हे सगळं व्हायला कमीत कमी 4 ते 5 दिवस लागले. महाराजांनी आपला डाव निश्चित केला. प्रतापगडच्या परिसरामध्ये तळ ठोकायचा आणि अफजल खानचे डाव प्रतापगडावरून मांडायचा असा महाराजांचा डाव. महाराज प्रतापगडला जायला निघाले. ऐन पावसाचे दिवस, श्रावण वद्य प्रतिपदेचा तो दिवस. या दिवशी तारीख होती 11 जुलै 1659. धो 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 पाऊस पडत होता. महाबळेश्वर आणि प्रतापगडच्या परिसरामध्ये पाऊस इतका भयंकर की उडत्या पक्षाच्या पिसावरी शेवाळ मागावं. महाराज राजगडावरून निघाले. निघण्यापूर्वी त्यांनी आपल्या कुटुंबातल्या सर्वांच्या भीतीगाठी घेतल्या आणि खरोखर प्रसंग कठीणच होता. जिजाऊ साहेबांना त्यांनी नमस्कार केला. अक्षरशः डोकं टेकून नमस्कार केला आणि म्हणाले, अहो साहेब आम्ही येतो. यावेळी जिजाऊ साहेबांच्या मनातली आई जागी झाली. त्या कळवळल्या. कारण अफजल खान हे काय प्रकरण आहे त्यांना पुरेपूर माहिती होतं. अगदी अनुभवाला माहिती होतं. शहाजी राजांची त्यांनी केलेले केवळ अपमानच नव्हे तर प्रत्यक्ष त्यांच्या थोरल्या मुलाचा म्हणजेच संभाजी राजांचा मृत्यू या अफजल खानमुळेच घडलेला होता. अफजल खानने आजपर्यंत केलेले दगाबाजीचे सारे प्रकार तेही त्यांना माहिती होते. कस्तुरी रंगाला कसं मारलं, निर्णया सरदारांचे कसे घातपात केले, तो किती क्रूर आहे हेही जिजाऊ साहेबांना चांगलं माहिती होतं. आणि म्हणूनच त्या कळवळल्या आणि महाराजांना म्हणाल्या, बा राजे तुम्ही न जाणे. तुम्ही गेलियास जैसे संभाजी राजियास त्यांनी दगा करून मारिले तैसा तो तुम्हाच मारी. महाराज शांतपणे आऊसाहेबांना म्हणाले, आऊसाहेब आजवरी एवढी उमर झाली कोणाची भीती दिली नाही. एक वेळ जाऊ द्यावे, एक वेळ भीती द्यावी.
पण मग आऊसाहेबांच्याही मनाचा काही निश्चय झाला. त्यांच्या मनातली ती जिजाबाई झाली आहे. आणि त्या म्हणाल्या, राजे ये संभाजीचे उचलेही मग कुंतीचे 25 बैसावे. महाराज आऊसाहेबांना नमस्कार करून निघाले. यावेळेला महाराजांच्या थोरल्या राणीसाहेब म्हणजेच संभाजीराजांच्या आई, त्या गेल्या जवळजवळ 2 वर्ष आजारी होत्या. त्या अजून आजारीच आहेत. त्यानेही ते भेटले. पण सईबाई साहेबांना ते काय म्हणाले, काय बोलले ते इतिहासाला माहीत नाही. ते कुठेही लिहिलेले नाही. कोण लिहिणार? परमेश्वरांनी अशी 2 नाती या जगाच्या वाट्याला गेलेली असतात. एक नातं असतं आईचं आणि दुसरं नातं असतं पत्नी. जे लिहायचं ते हृदयावरच लिहायचं, लिहायचं तेही हृदयानेच लिहायचं. ते वाचता येतं तेही हृदयालाच वाचता येतं आणि समजतं तेही हृदयातल्या हृदयालाच समजतं. कोणते ही त्याची हात असते आणि अश्रू ही तिची ओळ असते. प्रेम नाये बोलता ना दारिता ना सांगता अनुभव चित्ता चित्त जाणे. महाराजांच्याही काळजाची उलघाळ सईबाई साहेबांना भेटताना खूप झाली असेल नाही. महाराज प्रतापगडला येऊन दाखल झाले आणि 3-4 दिवसातच कामांची जोडली. आपल्या मावळच्या साऱ्या फौजांच्या निशी प्रतापगडावर येऊन पोहोचले. मावळचे सारे सरदार आपापल्या सैन्यानिशी ऐन पावसाच्या दिवसात शेतीची सारी कामं घरातल्या वृद्धांच्यावर आणि बायकांच्यावर सोपवून युद्धाच्या तयारीने प्रतापगडावर येऊन दाखल झाले. महाराजांनी या सर्वांचं स्वागत प्रतापगडावर केलं आणि जेवायची वेळ झाली. त्या सारी जेवायलाही बसले. महाराज त्यांच्यातच जेवायला बसले. पुढं अन्न पानावर वाढलं होतं. सारी माणसं मनात भाराव दिली होती. कोणतं संकट पुढे वाढून ठेवलेलं आहे हेही दिसत होतं. आणि अशा स्थितीमध्ये कोणीतरी एक जण महाराजांना म्हणाला, महाराज चिंता न करणे आणि तुमचे, आम्ही तुमच्या खांद्याला खांदा लावून आजपर्यंत वागलो. आता तुमच्या खांद्याला खांदा लावून इथून पुढे लढणार आहोत. एक जण हे बोलला, दुसरेही तेच बोलला, तिसरेही तेच म्हणाला, महाराज आणि तुमचे, महाराज आणि तुमचे, तुम्ही काळजी करू नका. आणि महाराज मनातून खरोखर भारावले. ही सारी माणसं जणू समोर असलेल्या अन्नाला साक्ष ठेवून पुन्हा एकदा शिवाजी महाराजांना हा पूर्ण विश्वास आणि शपथच देत होते की आम्ही सर्वस्वी तुमचे. कोणतेही आश्वासन आणि वचन नसताना ही सारी मंडळी शिवाजी महाराजांच्या भोवताली संकटात आपला स्वतःचा प्राण आणि आपले स्वतःचे संसार वैरीत होती. महाराज आपल्या सर्व सरदारांच्या निशी खलबत करीत होते. डाव कसा टाकावा, काय करावं, अफजल खानचे तोंड कसं द्या, या सगळ्या गोष्टीचा खल अहोरात्र चालला होता. पण तरी अनेकांना शंका वाटत होती की ह्यात आपण टिकू की न टिकू. तर अफजल खानचं सामर्थ्य प्रचंड आहे, त्या मानानं आपल्याविषयी काय. पण हे सारं दिसत होतं तरी महाराज मात्र म्हणत होते तर अफजल खानचा पूर्ण पराभव करणं हेच आमचं उद्दिष्ट. ज्याला त्याला असं वाटत होतं की हे जमलं तर ठीक, पण जर न जमलं तर आपल्यापेक्षा बळानं तिप्पट असलेल्या अफजल खानच्या त्या वरवंच्या खाली आपण सगळे चिरडले जाईल. आपण चिरडले जाण्याचं दुःख नाही, पण स्वराज्य बुडेल, महाराजांना दगा होईल याचं दुःख आणि याची चिंता ही प्रत्येकाला वाटत होती. आणि म्हणूनच याचे काही सरदार शिवाजी महाराजांना असं म्हणत होते की महाराज ये जमलियास ठीक, न जमलियास कैसे होते. म्हणून महाराज ये खानाशी चला करावा, म्हणजे खानाशी तह करावा आणि तहात काय त्याला हुलकावणे द्यायच्यात त्या द्याव्यात, तेव्हा याची झुंजत राहावे, म्हणजे जनिमी काळाच्या पद्धतीनं याच्याशी छाप्याची लढाई वर्षानुवर्ष आपण करीत राहू.
महाराज, तुमचं नख सुद्धा अफजल खानला दिसणार नाही असा हा सह्याद्री आपल्या भोवती आपल्या रक्षणाकरता उभा आहे. हेही बरोबर होतं, पण महाराजांच्या मनाचा निश्चय झालेला होता की नाही, या अफजल खानच्या जास्तीत जास्त फौजेचा माझ्या कमीत कमी फौजेविषयी कमीत कमी वेळात पूर्ण पराभव करणं हेच माझं उद्दिष्ट, हाच माझा डाव. आणि म्हणून त्या दिवशी महाराज आपल्या लोकांना पटवून देण्याचा प्रयत्न करीत होते की तुम्ही चिंता करूच नका. त्या साऱ्या प्रदेशाचा बरोबर फायदा घेऊन आपण अफजल खानचा पूर्ण मोड करून टाकू. त्याचं सैन्य किती जास्त असलं तरी पण आपण आपल्या डावपेचानं त्याला पूर्णपणे नामोहरम करू. आणि याच दिवशी महाराज आपला डाव टाकीत. पावसाला सुरुवात झालेली होती, पाऊस धोधो पडत होता. त्यामुळे अफजल खानच्याही हालचाली या दिवसात बंदच होत्या. पण जरी लष्करी हालचाली बंद होत्या ना, तरी बादशाही अंमलातल्या निळ्या किल्ल्यांच्यावरची सैन्य ते वाईमध्ये गोळा होत होती. बादशाहांनी सर्व किल्ल्यांना हुकूम पाठवले होते. सध्याच्या सातारा, सांगली, कोल्हापूर, बेळगाव, कारवार या सगळ्या परिसरातले जेवढे किल्ले होते तेवढ्या सर्व किल्लेदारांना हुकूम बादशाहांनी केलेले होते की तुमच्यापेक्षा आत्ता जेवढी फौज आहे त्यापैकी आवश्यक तेवढी फौज किल्ल्यावर ठेवून घ्या आणि बाकीची सारी फौज तुम्ही वाईला अफजल खानच्या मदतीकरता पाठवून द्या. पन्हाळगडावरती यावेळेला 2000 फौज होती. पन्हाळगडच्या किल्लेदारांनी सुमारे 300 लोक ठेवून घेतले आणि बाकीची सुमारे 1700 फौज त्यांनी वाईला पाठवली. विशाळगडावरती सिद्दी सय्यद सरवर खान या नावाचा किल्लेदार होता. त्याच्यावरची 1000 फौज होती. त्यांनी सुमारे 100-150 लोक ठेवून घेतले आणि बाकीचे सारे लोक त्यांनी युद्ध साहित्याविषयी वाईला पाठवून दिले. अशा साऱ्या फौजा त्या वाईमध्ये गोळा व्हायला लागल्या. अफजल खानची मुळात फौज होती 22,000, पण ती आता हळूहळू फुगत 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 36,000 झाली. बहिरजी नाईक आणि त्याचे इतर फेर प्रतापगडावरती चोरून बातम्या आणतच होते आणि त्यामुळे वाईत फुगत असलेल्या सैन्याचा आकडा हा महाराजांना आणि प्रतापगडावरच्या सरदारांना कळत होता. महाराज निश्चिंत होते आणि निश्चितही होते. कितीही फौज जरी अफजल खानची वाढली तरी शेवटी यश माझा, शेवटचं यश स्वराज्यात. तेवढ्यात एक बातमी आली की राजापूरच्या बंदरामध्ये विजापूरच्या बादशाहानं 3 मोठी ठुली युद्ध दलबत आणून ठेवले. कशा करता? जर समजा युद्ध पेटलंच आणि जर समजा अफजल खानला युद्धाकरता वायू भागातनं कोकणात उतरण्याची वेळ आली तर कोकणातल्या डोंगरी, घाट वाटांच्या आणि दऱ्याखोऱ्यांच्या प्रदेशात युद्ध साहित्याकरता त्याला अडचण पडू नये, खोळंबूनही पडायची वेळ येऊ नये म्हणून 3 युद्ध दलबत युद्ध साहित्याने भरलेली राजापूरच्या खाडीमध्ये त्यांनी आणून उभी केलेली होती. एक दिवस असंच प्रतापगडावरती खूप रात्री उशिरापर्यंत खलबत चाललं आणि नंतर महाराज विश्रांती करता उठले. मध्यरात्र उलटून गेलेली होती. महाराज झोपले आणि महाराजांना स्वप्नात समोर दिसायला लागली प्रत्यक्ष आपली कुलदेवता तुळजाभवानी. 8 हातापैकी 7 हातात शस्त्रास्त्र होती. भारी मळवट भरलेला होता. अंगावरचे अलंकार तिनं धारण केलेले होते आणि एक हात आशीर्वादाकरता तिने उंचावलेला होता. महाराजांना समोर ते साक्षात कुलदेवतेचं रूप पाहून आनंदही झाला, पण ते क्षणभर गोंधळ आणि ते वारंवार कुलदेवतेला तुळजाभवानीला नमस्कार करीत राहिले. तेव्हा ती तुळजाभवानी त्यांना म्हणाली, लेकरा, त्याने माझा अपमान केला. तू हा काम काळजीने करावे, तुझा यश लाभेल. अरे मी तर तुझी तलवारच होऊन राहिली असं देवी म्हणाली आणि
आकाशातून विजेचा लोळ एकदम जमिनीत शिरावा तशी देवी ती एकदम तेजाच्या रूपानं महाराजांच्या कमरेला असलेल्या तलवारीत सळकन प्रविष्ट झाली. हे सारं स्वप्नात ते एकदम चमकून जागे झाले आणि त्यांच्या लक्षात आलं की हे स्वप्न, पण स्वप्नात प्रत्यक्ष देवीने दर्शन दिले आणि आपल्याला असं म्हणाली की तुझा यश लाभेल, मी तर तुझी तलवारच होऊन राहिली आहे. महाराज देवतेचं स्मरण करीत करीत पुटपुटले, जगदंब जगदंब, आणि त्यांनी भराभरा भराभरा निरोप पाठवले आणि झोपायला गेलेल्या आपल्या सरदारांना त्यांनी बोलावून घेतले. सारे सरदार पुन्हा महाराजांच्या पुढे गोळा झाले की महाराजांनी आपल्याला लगेच कशा करता परत बोलावलं. आणि मग महाराजांनी आपल्याला पडलेलं स्वप्न त्या सर्वांना सांगितलं आणि म्हणाले, श्री प्रसन्न झाली, साक्षात स्वप्नात येऊन बोलली की लेकरा, तुला काम काळजीने करावे, त्याने माझा अपमान केला, तू त्याचा सूड घे, मी तर तुझी तलवारच होऊन राहिली आहे, तुझला यश लागेल. हे स्वप्न शिवाजी महाराजांनी त्या सर्वांना कथन केलं आणि मग सर्वांच्याच मनामध्ये एकदम उर्मी उठली. प्रत्येकालाच वाटून गेलं की श्री प्रसन्न झाली, आता खानास गर्देश मिळतो, आता यश नक्की मिळतं. इथे एक आपल्याला गोष्ट लक्षात येते की महाराजांनी लोकांच्या श्रद्धेचा अचूक उपयोग करून घेतला. खरंच शिवाजी महाराजांना स्वप्नात भवानी देवी दिसली का, ते आपण तरी कसं सांगावं, हा ज्याच्या त्याच्या श्रद्धेचा प्रश्न आहे. आता फक्त पाऊस कमी होत जाण्याचीच वाट उभय पक्ष पाहत होते. पण मध्यंतरी एक अखेरची बातमी यायची ती आली. दिनांक 5 सप्टेंबर 1659 भाद्रपद वद्य चतुर्दशी या दिवशी शिवाजी महाराजांच्या राणी साहेब सईबाई साहेब राजगडावर मृत्यू पावले. मृत्यूच्या वेळी सुद्धा महाराज आपल्या पत्नीच्या उशाशी नव्हते. कठोर मनानं राजकारण साधण्याकरता आणि आखण्याकरता महाराज प्रतापगडावरच थांबले होते. हा कडू घास महाराजांनी कठोर मनानं गिळला. भाद्रपद संपला, नवरात्र उगवलं ते सुटतातच. नवरात्र बसलं, दसरा आला, दसरा ही सुटतातच गेला आणि सारी वैयक्तिक सुखदुःख बाजूला ठेवून महाराज सदरेवरती बसले होते. ते अधिक कठोरपणे पुढचा विचार करू लागले, कारण पावसालाही उतार लागला. हस्त नक्षत्र ओसरलं आणि महाराजांनी आपल्या मनातला काही एक डाव ठरवला. आपला वकील अफजल खानकडे पाठवायचा असा तो डाव होता. काय बोलणी करणार होते त्याचा अंदाज करता येतो. पण महाराजांचा वकील अफजल खानकडे वाईला रवाना होण्याच्या आधीच महाराजांना बातमी आली की अफजल खानचाच वकील प्रतापगडावरती येतो आणि खरोखरच अफजल खानने आपला वकील प्रतापगडावरती रवाना केला. या वकिलाचं नाव होतं कृष्णाजी भास्कर कुलकर्णी. हा मूळचा वाईचाच राहणारा, हुशार होता, पण गाठ होती त्याची शिवाजी महाराजांच्या बुद्धीची. महाराजांनी अतिशय चांगलं त्याचं स्वागत केलं आणि त्याची उतरणीची राहण्याची व्यवस्थाही पण अत्यंत उत्तम केली. पण आपल्या लोकांची आणि त्याची ती सहसा गाठ पडणार नाही अशी शिवाजी महाराजांनी काळजी घेतली. कारण उघड होतं, न जाणू काही कोणी बोलून जातो, आपल्याकडच्या नको त्या बातम्या एखाद्या वेळेला बेसावतपणाने शत्रूकडे कळतात, त्या कळू नये. पण आलेल्या वकिलाचा अपमान किंवा उणेपणाही पण होऊ नये, राहू नये म्हणून महाराज ती दक्षता घेत होते. महाराजांनी आल्या आल्या तिची भेट घेतली. नंतर मग सावकाशीने ते बोलणी करण्याकरता म्हणून वकिलाला येऊन भेटले. अफजल खाननी आपल्या वकिलाबरोबर शिवाजी महाराजांच्या करता पत्र दिलेलं होतं. ते पत्र त्यांनी शिवाजी महाराजांच्या समोर ठेवलं
पत्राची भाषा अत्यंत परखड होती. खानानं लिहिलं होतं की तुम्ही हजरत बादशाह जिल्लेसवान अली आदिल शाह यांच्या विरुद्ध बंड मांडला. तुम्ही किल्ले घेतलेत, मुलूक बळकावले, अनेक बंदरेही जिंकून घेतली, अनेक खजिने तुम्ही लुटलेत. हे सर्व केलेले गुन्हे अक्षम्य आहेत. आता तुम्ही मला वाईत येऊन भेटा. तुमच्या ताब्यात असलेले सर्व किल्ले आणि मुलूक माझ्या स्वाधीन करा. तुम्ही जर मला येऊन भेटलात तर मी तुम्हाला ग्वाही देतो की मी तुम्हाला विजापुरात बादशहांच्याकडे घेऊन जाईन आणि बादशहांच्याकडून तुम्हाला क्षमा मिळवून देईन. इतकंच नव्हे तर दयाळू बादशाह तुम्हाला क्षमा करतील आणि आत्ता तुमच्या ताब्यात जेवढा मुलूक आणि किल्ले आहेत ते तर तुमचे तुम्हाला परत देतीलच, पण शिवाय तळ कोकणची जागा जागिरी तुम्हाला ते देतील. पण त्याकरता तुम्ही वाईतून भेटलंच पाहिजे. हे पत्र शिवाजी महाराजांनी पाहिलं. महाराजांची अपेक्षा तशी होती. वकील हेच सारं बोलत होता, फक्त अतिशय गोड मधुर भाषेत बोलत होता. अफजल खाननी त्याला बजावून पाठवलं होतं आणि त्याला सांगितलं होतं की काय वाटेल ते कर, परंतु तो शिवाजी वाईट येईल असं कर. त्याचा पूर्णपणे फडशा पाडणं हेच माझं काम आहे. मग तो वाईमध्ये आपल्याला भेटायला आला. तो सैन्य घेऊन आला तरी चालेल, इतकंच नाही युद्धाला आला तरी सुद्धा चालेल, पण त्याला तो डोंगरातनं बाहेर काढ. म्हणजेच अफजल खानचा सर्व डाव होता तो शिवाजी महाराजांना सह्याद्रीच्या ऐन गाभ्यातनं बाहेर काढून त्यांना अटक करण्याचा किंवा ठार मारण्याचा. आणि महाराजांनी हे ओळखलंच होते. त्या अफजल खान विजापूर दरबारातून निघतानाच थोडी प्रतिज्ञा घेऊन निघालाय की मी त्या शिवाजीचा पूर्णपणे फडशा उडवीन. जिंदा या मुर्दा हुजूर के सामने शिवा को पेश करूंगा. महाराज या बाबतीमध्ये पूर्ण सावध होते. वकील बोलत होता, महाराज ऐकून घेत होते आणि वकील अर्जवानी म्हणत होता की महाराज आपण चला, वाईट चला, खान साहेबांना आपण भेटा. खान साहेब आपल्याला अगदी घरच्यासारखे आहेत, ते आपल्याला फार मानतात. आणि मग महाराजांनी पण म्हणतं की होय, आम्ही खान साहेबांना आमच्या काकांच्या प्रमाणेच मान देतो. ते आमच्या कुटुंबातलेच आहे. त्यांचा आणि आमच्या वडिलांचा फार मोठा भाईचारा आहे. त्यांना वाईतून भेटावं असं आमच्या मनामध्ये फार आहे. परंतु मी आजपर्यंत केलेले गुन्हे इतके भयंकर आहेत की त्या सर्व गुन्ह्यांचा मला आता पश्चाताप होत आहे. परंतु हा पश्चाताप फार उशिरा होत आहे. खान साहेबांचा राज आणि त्यांचं शौर्य मला माहिती आहे आणि म्हणूनच माझी जरी वाईमध्ये येण्याची इच्छा असली तरी मला हिंमत होत नाही. पण खान साहेबांच्या समोर येण्याची कोणालाच हिंमत होणार नाही. आणि म्हणून माझी अशी इच्छा आहे की खान साहेबांना भेटावं. ते म्हणतायत त्याप्रमाणे त्यांच्याबरोबर मी विजापूरलाही यावं. मी येईन, पण मला वाईट बोलवू नका, कारण माझी हिंमत नाही. मी मगलूब झालोय, मी सामर्थ्यहीन झालोय. कोणत्या तोंडाने मी त्यांच्या समोर येईल. माझी एकच इच्छा आहे की त्यांनी इथं यावं, जावळीत यावं. मी त्यांना इथे येऊन भेटतो आणि मग त्यांनी मला घेऊन विजापूरला जा. बादशहांच्याकडून माझ्या अक्षम्य गुन्ह्यांची क्षमा मिळवून द्यावी. खान साहेबांनी एवढं करावं. पण हे महाराज बोलल्यानंतर वकील त्यांना पुन्हा पुन्हा अर्जवून सांगायला लागला की नाही महाराज, आपण अजिबात चिंता करू नका. खान साहेबांच्याकडनं आपल्याला किंचितही धोका नाही. जरी खान साहेब रागवलेले असले तरी त्यांचा राग शांत होईल. ते आपल्याला अगदी चांगल्या रीतीने भेटतील. मी आपल्याला सांगतो, मी आपल्याला खात्री देतो. वकील अगदी अर्जवून बोलत होता. पण महाराजांनी अफजल खानला पुरेपूर ओळखलेलं होतं. मला आतापर्यंत आलेल्या एकूण एक बातम्यांच्यावर महाराजांची खात्री झालेली होती की अफजल खान स्वराज्य बुडवायला आलेला आहे. अफजल खान आपल्याला जिवंत पकडायला किंवा ठार मारायला आलेला आहे. आजपर्यंत त्याचा इतिहासही तसाच आहे. त्याची वागण्याची रीतही पण तशीच आहे. तर या बाबतीत आपण जर फळसाखासारखे वागलो तर स्वराज्याचा घात होईल, आपलाही घात होईल.
आणि म्हणून सावधपणानेच पावलं टाकली पाहिजे. आणि म्हणूनच ते म्हणत होते की मी भेटायला यायला तयार आहे, पण जावळीच या आणि जावळीच मी भेटतो. शेवटी त्या वकिलालाच प्रश्न पडला की आता आपण काय करायचं. महाराज ते एक रेजवरही माघार घ्यायला तयार नाही, तेव्हा वाई येण्याची गोष्ट बोलायलाही तयार नाही. अखेर त्यांनी शिवाजी महाराजांना म्हटलं, मग मी खान साहेबांना काय सांगू. त्यावेळेला महाराजांनी त्यांना म्हटलं, वकील साहेब तुम्हीच खान साहेबांना पटवून घ्या की इथं प्रतापगडच्या पायथ्याशी जावळीत किंवा प्रतापगडच्या माचीवरती खाली येणं किती सोयीचं आहे. वकिलाचाही निरुपाय झालेला होता. वकिलाचा शिवाजी महाराजांनी आदर सत्कार केला आणि त्याला निरोप दिला. कृष्णाजी भास्कर कुलकर्णी पुन्हा वाईला परत जायला निघाला. तो वाईत आला. वाईत आल्यानंतर त्याच्या भोवताली अक्षरशः छावणीतल्या सरदार लोकांचं मोहोळ उठलं. कारण प्रतापगडावरची बातमी काय आहे ती कळतच नव्हती. शिवाजी महाराजांनी आजपर्यंत अफजल खानच्या विरुद्ध कोणतीही हालचाल केलेली नव्हती. साधं पत्र सुद्धा पाठवलेलं नव्हतं. त्यामुळे या सगळ्यांच्याच मनात कुतूहल होतं की या शिवाजीची भूमिका काय आहे. म्हणून ते या वकिलाला विचारत होते आणि हा वकीलही आता सांगत होता की शिवाजी पूर्णपणे सामर्थ्यहीन झालाय, तो पूर्णपणे घाबरलाय, तो शरण यायला तयार आहे. आजपर्यंत केलेल्या सर्व कृत्यांचा त्याला पश्चाताप होतोय. तो आपले किल्ले आणि मुलूक आपल्या परत स्वाधीन करायला तयार आहे. पण ती इतका घाबरलाय की तो म्हणतो की खान साहेबांच्या समोर वाईट येण्याची माझी हिंमतच नाही. त्या माझी एकच इच्छा आहे की खान साहेबांनी जावळीत यावं, प्रतापगडच्या पायथ्याशी यावं आणि मला घेऊन जावं. मी यायला तयार आहे, सर्वस्वी मी शरण आहे. हे ऐकल्याबरोबर अफजल खानच्या सैन्यातल्या सरदारांच्या मध्ये नकळत एक गाफीलपणाचा थर चढून गेला. त्याने आज शिवाजी अत्यंत भित्रा आहे, भेकड आहे, पहा आपल्यालाच बोलवतोय, सैन्यानिशी बोलवतोय. आणि प्रतापगडावरून आलेल्या आपल्या वकिलाला अफजल खानने आपल्या मुक्कामावरती भेटायला बोलवलं. कृष्णाजी भास्कर कुलकर्णी आपल्या मालकाला म्हणजे अफजल खानला भेटण्याकरता खानापुढे येऊन हजर झाला. खानाने विचारलं त्याला आणि मग वकिलांनी पण आपला सारा तपशील सांगितला की शिवाजी किती घाबरलाय, तो कसा शरण यायला तयार आहे. फक्त त्याचं एकच म्हणणं आहे की मला भीती वाटते, मला हिंमत होत नाही, तर तुम्हीच मला नेण्याकरता प्रतापगडच्या पायथ्याशी या. हे ऐकल्याबरोबर अफजल खान एकदम म्हणाला, नाही मी तिकडे येणार नाही. तो मुलूक कसा खतरनाक आहे ते मला माहिती आहे. शिवाजीने तिथे यायला पाहिजे. हे तुम्ही घरी किती आपल्या वकिलापाशी बोललात तरी शिवाजीने मान्य केलं पाहिजे ना. ते अखेर खानालाही हे पटून चुकलं, आपल्याला तिथं जावंच लागलं.